बातमी साई संस्थांच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा असं एक वक्तव्य समोर आलेलं होतं. सुजय विखे पाटील यांचं आणि त्याच्यावरून आरोप प्रत्यारोपही पाहायला मिळालेले होते. टीकाही झालेली होती. तर साई संस्थांच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी खर्च करा असं विधान भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. त्यावर सुजय विखेंचा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांनी दिलंय. पैशाचा वापर हा योग्य दृष्टिकोनातून, आता मुलींचं शिक्षण होऊ नये असं कोणाची इच्छा आहे? त्यामुळे साई भक्तांना हिणवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही. साई भक्त हे आदरणीयच आहेत. भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे, जेणे की हा विषय पूर्णपणे क्लिअर होईल. याच्यामध्ये नवीन काहीच नाही. त्या ठिकाणी येणारे कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे, तर शंका नाही आहे. पण काहीतरी नियमावली करावी लागेल, परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील. मला वाटतं त्यांची भूमिका जी मांडली त्यांनी, फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही मला वाटतं ती भावना ती नव्हती. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे हे थेट शिर्डीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. गोविंद, काय सांगाल? सुजय विखेंचं एक वक्तव्य आलेलं होतं. आतापर्यंत म्हणजे लाखो जे भाविक आहेत ते शिर्डीमध्ये येत असतात, त्यांना मोफत जेवण दिलं जातं. मात्र आत्ताच हा जो एक मुद्दा आहे तो सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आणि त्याच्यानंतर याची चर्चा सुरू झालेली आहे. तर याच्यामध्ये आता नेमकं कशा पद्धतीनं पुढे प्रतिक्रिया येताना दिसत आहेत? मग ते मंदिर समिती असेल किंवा इतरही राजकीय नेते आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीने यावर आपलं मत मांडलं जात आहे? नक्कीच फरा आपण जर पाहिलं तर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुजय विखेंनी हे वक्तव्य केलं आहे की राज्यातील जे भिक्षेकरू जे आहे ते थेट साईंच्या शिर्डीमध्ये आलेले आहे मोठ्या प्रमाणात. आणि जर इथलं जेवण जे आहे ते मोफत सुरू आहे, तर ते जर आपण विक्री पद्धतीनं समजा ते जर विकत जर दिलं तर भिक्षेकरूंची संख्या कमी होईल असं सुजय विखेंनी जे आहे ते वक्तव्य केलं. आणि यातले पैसे जे आहे ते मुला मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येईल. पण आपण एकंदरीत जर पाहिलं तर गेली साईबाबांच्या हयातीपासून साईबाबा जे आहे ते स्वतः 5 घरं मागून जे अन्न जे आहे ते तयार करून स्वतःचा उदरनिर्वाह करत इतर भाविकांना जे आहे ते अन्नदान करत असत. तीच परंपरा जी आहे ती साई संस्थांनी अखंडपणे सुरू ठेवलेली आहे. साईंची महिमा जी आहे ती 7 समुद्र पार पसरली असून देशभरातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात साईंच्या शिर्डीत येत असतात आणि मोठ्या प्रमाणात दान जे आहे ते साई संस्थांना देत असतात. मग साई संस्थांच्या दानातून आलेलं जे अन्न जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिजवलं जातं, तयार केलं जातं आणि आलेल्या भाविकांना जे आहे ते मोफत अन्नदान दिलं जातं. मात्र हे जे अन्नदान देण्यासाठी अनेक भाविकांची रीघ लागलेली राहते, अनेकांचे त्या ठिकाणी नंबर जे आहेत ते घेतले जातात आणि मात्र कोणाचा नंबर लागतो अशी त्यांची ही जी असते चढाओढ असते. असं मोठ्या प्रमाणात दान जे आहे ते साईंच्या शिर्डीत येतं आणि अन्नदान आहे त्यातून जे आहे ते दिलं जातं. जे आलेलं जे दान आहे त्यातून अनेक रुग्णालय जे आहेत साईंच्या शिर्डीमध्ये मोफत रुग्ण देखील त्या ठिकाणी बरे होतात. एक रुग्णालय त्या ठिकाणी मोफत उपचार जे आहेत ते दिले जातात. असे विविध त्याचबरोबर त्या ठिकाणी स्कूल असतील, शाळा असतील, त्या देखील साई संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण जे आहे ते दिलं जातं. मात्र सुजय विखेंनी जे वक्तव्य केलं आहे या वक्तव्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे की सुजय विखेंना जे बोलायचं होतं ते कोणाचाही अपमान करायचा नव्हता असं देखील त्यांनी त्यावर सावरासावर केलेले आहे. मात्र आता एकंदरीत जर पाहिलं तर राजकीय नेत्यातून वेगवेगळी प्रतिक्रिया जी आहे ती समोर येत आहे. त्यामुळे आता या वक्तव्यावर कोण काय प्रतिक्रिया देतं हे देखील आता महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच गोविंद, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.